Hello student, I'm Dr. Jyoti Sawant. Welcome to our Bright Chemistry channel. कसे आहात तुम्ही सगळे? 11वी सायन्समध्ये ॲडमिशन मिळाल्याबद्दल प्रथमतः तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. Today we are going to start first topic in chemistry subject, some basic concepts of chemistry. सर्वात आधी आपण बघूया की हा जो टॉपिक आहे त्याला मार्क किती आहेत. मार्क्स विथ ऑप्शन या टॉपिकला आहेत 5, मार्क्स विदाउट ऑप्शन आहेत 3. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ह्या टॉपिकवरती 3 मार्काचे प्रश्न अपेक्षित आहेत. आता या टॉपिकमध्ये नेमका काय सिलेबस आहे ते आपण बघूया. इंट्रोडक्शन, नेचर ऑफ केमिस्ट्री, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट्स, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस, मोल कन्सेप्ट अँड मोलर मासेस, अँड लास्टली मोल्स अँड गॅसेस. 2020-21 या वर्षी कोविड-19च्या पेंडेमिक परिस्थितीमुळं आपल्या सिलेबस जो आहे काही रिड्यूस झालेला आहे, डिलीट झालेला आहे. म्हणजे तुम्हाला त्या तुम्हाला फायनल एक्झाममध्ये त्या सिलेबसवर आधारित प्रश्न विचारले जाणार नाही किंवा त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाही. पण आपल्याला नॉलेज उपलब्ध करून घ्यायचं आहे आणि या एकमेव उद्देशामुळं आपण रिड्यूस्ड किंवा जो काही डिलीटेड सिलेबस आहे तोही शिकवणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया की केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे. केमिस्ट्रीची जेव्हा आपल्याला ओळख करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला त्याची डेफिनेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स अ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. केमिस्ट्री ही मॅटरचा स्टडी आहे. मॅटर म्हणजे काय तर पदार्थ. मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड पॉझेसेस मास. जो जागा व्यापतो आणि ज्याला मास आहे याला आपण काय म्हणतो? पदार्थ म्हणतो. ह्या पदार्थाची स्टडी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करायची आहे. त्या पदार्थाचे फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्यात, त्या पदार्थाच्या केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही डिफरंट कंडिशनमध्ये फिजिकल आणि केमिकल चेंजेस पदार्थामध्ये घडून येतात त्याचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. पुन्हा एकदा पहा की काय आहे डेफिनेशन केमिस्ट्रीची आणि माझ्याबरोबर रिपीट करा. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. त्यानंतर आपण पुढं बघूयात की या केमिस्ट्री सब्जेक्टसाठी स्कोप काय आहे, केमिस्ट्रीच्या स्टडीची गरज काय आहे हे आपल्याला स्कोप ऑफ केमिस्ट्रीमध्ये बघायचं आहे. द केमिस्ट्री सब्जेक्ट इज टर्म टू बी द सेंट्रल सायन्स. केमिस्ट्री ही एक सेंट्रल सायन्स आहे आणि या केमिस्ट्रीचा जो काही नॉलेज आहे हे इतर सब्जेक्टच्या स्टडीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विषय आहे फिजिक्स, त्यानंतर आहे बायोलॉजिकल सायन्सेस, त्याच्यामध्ये बॉटनी, झुलॉजी याच्यासारखे सब्जेक्ट्स येतात. वेगवेगळ्या बायोलॉजिकल प्रोसेसेस आहेत हे केमिस्ट्रीच्या नॉलेजशिवाय आपल्याला समजून घेताच येत नाहीत. त्यानंतर आहे अर्थ अँड स्पेस सायन्स, त्यानंतर आहे अप्लाइड सायन्सेस ज्याच्यामध्ये नॅनो सायन्स आहे, मायक्रोबायोलॉजी आहे. यांसारखे विषय जे आहेत हे आपल्याला केमिस्ट्रीच्या अभ्यासाशिवाय पूर्णपणे स्टडी करता येत नाही. त्यानंतर आपण बघूया की केमिस्ट्रीच्या ब्रांचेस काय आहेत. केमिस्ट्रीच्या 3 ब्रांचेस प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरी आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरी आहे फिजिकल केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे?
ऑर्गॅनिक केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ कार्बन कंपाऊंड. तर हे कार्बन कंपाऊंड कसे ओळखायचे, तर जे अरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो त्यांचा स्टडी आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायचा असतो. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की हे जे कार्बन किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात यांना जाळल्यानंतर व्हेन इट बर्न्स विथ सूटी फ्लेम. सूटी फ्लेम मीन्स त्यांचा धूर होतो. कार्बन आपल्याला जाळल्यानंतर मिळतो. असे जे सगळे पदार्थ आहेत हे साधारणतः ऑर्गॅनिक कंपाऊंड समजले जातात आणि त्यांचा स्टडी आपल्याला कशामध्ये करायचा आहे, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. दुसरी ब्रांच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे जे पदार्थ ऑर्गॅनिक नाही आहेत त्यांचा सगळा स्टडी आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करावा लागतो. सो व्हॉट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. त्यानंतर तिसरी ब्रांच आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. याच्यामध्ये आपल्याला मॅटरचे प्रॉपर्टीज बघायचे आहेत, लॉज बघायचे आहेत, त्याचे डेरिव्हेशन्स बघायचे आहेत आणि जो काही त्याच्यावरती आधारित प्रॉब्लेम बेस्ड पॉईंट आहे तो येतो आपल्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. साधारणतः मनुष्याच्या 3 बेसिक गरजा आहेत हे आपल्याला माहिती आहे. द बेसिक नीड्स ऑफ पीपल्स आर फूड, क्लोथ्स अँड शेल्टर. नाव ड्यू टू ग्लोबलायझेशन द बेसिक नीड्स ऑफ पीपल आर इन्क्रीजिंग. All these needs can be fulfilled by chemistry as follows. Firstly, we have to consider food and agriculture. We need good quality, tasty, sufficient and hygienic food to eat. आणि हे जे अन्न आहे हे जास्ती प्रमाणामध्ये उपलब्ध होण्यासाठी आपण शेतामध्ये वापरतो फर्टिलायझर्स. मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आहे युरिया, कॅल्शियम फॉस्फेट आहे, सोडियम नायट्रेट आहे, अमोनियम फॉस्फेट आहे. हे सगळे फर्टिलायझर्स क्रॉप यील्ड वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्ससुद्धा आपण शेतामध्ये वापरतो. आता इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, तर कीटकनाशकं आणि पेस्टिसाइड म्हणजे काय, तर कीडनाशकं. दोन्हींमध्ये फरक आहे आणि हे आपल्याला वेगवेगळ्या विनाशापासून फूड जे आहे हे वाचवण्यासाठी, क्रॉपचं वाचवण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आणखी एक भाग आहे तो म्हणजे प्रिझर्वेटिव्ज. उदाहरणार्थ जर आपल्याला अन्न दीर्घकाळ टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ज जे आहेत हे वापरावे लागतात. त्यामध्ये प्रामुख्यानं काही फ्रूट्स असतात, जॅम्स आहेत, जेलीज आहेत. तर त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ज वापरले जातात हे केमिकल्स असतात. त्यानंतर आणखी एक की आपल्याला माहिती आहे की सगळे जे प्लांट्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात आणि याला काय म्हणतात तर फोटोसिंथेसिस प्रोसेस. हे जे फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे याच्यामध्ये प्लांट्स प्रोड्युसेस देअर ओन फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट बाय सिम्पल केमिकल रिॲक्शन अँड दॅट रिॲक्शन इज कार्बन डायऑक्साईड कंबाईन्ड विथ वॉटर अँड इन दिस वे दे ऑब्टेन द फूड ग्रेन्स. तर ही जी प्रक्रिया आहे ही साधारणतः या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. पण लॅबमध्ये अशी कोणतीही अजूनही आपण डेव्हलपमेंट करू शकलो नाही की फोटोसिंथेसिस CO2+H2O करून फूड ग्रेन तयार करू शकतो. कारण का, ही पूर्णतः नॅचरल प्रोसेस आहे आणि अजूनही आपल्याला ती प्रोसेस सिंथेटिकली तयार करता येऊ शकत नाही आहे. त्यानंतर दुसरी जी नीड आहे, बेसिक नीड आहे आपली, ती आहे क्लोथ्स. वी नीड गुड क्वालिटी क्लोथ्स. नवनवीन प्रकारचे सिंथेटिक फायबर्स आता निर्माण झालेले आहेत. जे मॅनमेड फायबर्स होते त्याच्यामध्ये साधारणतः आपण पाहिलं आहे की कॉटन, वूल, सिल्क आहे, हे आपण वापरतो. आणि त्याचबरोबर आत्ता जे नवनवीन सिंथेटिक फायबर्स निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये नायलॉन आहे, रेयॉन आहे, डॅक्रॉन आहे, टेरिलिन आहे, टेरिकॉट आहे. यांच्या निर्माणमध्ये केमिस्ट्रीचा सहभाग अतिशय मोलाचा मानला जातो. त्यानंतर जी तिसरी नीड आहे ती आहे शेल्टर. फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, फॉर बिल्डिंग एक्सप्रेस हायवेज वी नीड सिमेंट, स्टील अँड अदर रॉ मटेरियल्स. केमिस्ट्री प्लेड इम्पॉर्टंट रोल इन प्रोव्हाइडिंग शेल्टर. किती प्रमाणात
कॉन्क्रीट तयार करायचं, कसं तयार करायचं, त्याचं लेआउट काय असणार, याचं सगळी जी माहिती आहे ही आपल्याला केमिस्ट्रीच्या अभ्यासातूनच मिळते. त्यानंतर आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा भाग, आणखी एक बेसिक नीड आपल्याकडं जे निर्माण झालेली आहे ते आहे ड्रग्ज. ड्रग्ज म्हणजे काय? लाईफ सेविंग मेडिसिन्स. वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही औषधं आहेत ही निर्माण करण्यासाठी तर आपल्याला केमिस्ट्रीचा स्टडी जो आहे अतिशय मोलाचा ठरतो. इन फार्मास्युटिकल्स केमिस्ट्री प्लेज इम्पॉर्टंट रोल. आत्ता आपल्याला जी पेंडेमिक परिस्थिती आलेली आहे कोविड-19ची, आणि त्याच्यामध्ये आपण आत्ता अजूनही वाट बघतोय की कधी एकदा व्हॅक्सिन येईल, सगळं परिस्थिती नॉर्मल होईल आणि आपण आपल्या प्रत्येक कार्य नॉर्मल पद्धतीने करू. तर याच्यामध्ये जो काही रोल असणार आहे तो केमिस्ट्रीचा निश्चितच सर्वात महत्त्वाचा असणार आहे. आणखी काही असे डिसीजेस आहेत की जे अतिशय घातक मानले जातात. त्याच्यामध्ये आहे कॅन्सर. त्याच्या ट्रीटमेंटसाठी प्रामुख्यानं सिस्प्लाटिन नावाचं औषध वापरलं जातं. त्याचबरोबर रेडिओथेरपी ही आपण करू शकतो की जी केमिस्ट्रीशिवाय अजिबातच शक्य नाही. डायबिटीजसाठी आपण इन्सुलिन सजेस्ट करतो. स्वाईन फ्लूसाठी टॅमिफ्लू नावाचं औषध आपण देतो. तर ही जी वेगवेगळी औषधं आहेत त्याच्या निर्मितीमध्ये केमिस्ट्रीचा मोलाचा सहभाग आहे. त्याचबरोबर किती प्रमाणात औषध घ्यायचं आहे, कुठल्या वयोगटाच्या माणसाला किती डोस द्यायचा आहे, हे सगळं जे आहे हे आपल्याला केमिस्ट्रीच्या माध्यमातूनच आपल्याला अभ्यास करता येतो. आणखी एक महत्त्वाचं जे काही बेसिक नीड आहे ती आहे एनर्जी. आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी पेट्रोलियम लागतं. त्याचबरोबर कुकिंगसाठी नॅचरल गॅस लागतो, LPG. त्यानंतर आपल्याला लागते इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर या ज्या प्रक्रिया आहेत एनर्जी मिळवण्याच्या त्याच्यामध्ये आत्ता अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे सोलर एनर्जी आणि वाइंड एनर्जी. तर हे सगळे एनर्जीचे जे प्रकार आहेत हे आपण केमिस्ट्रीच्या अभ्यासातूनच आपल्याला त्याची एक्स्ट्रा माहिती जी आहे ही मिळू शकते. सो फ्युल कंजम्पशन किती असलं तर किती प्रमाणात आपण ट्रॅव्हलिंगसाठी त्याचा वापर करू शकतो हे आपल्याला समजू शकतं. त्यानंतर आणखी एक बेसिक नीड आपल्यामध्ये आता निर्माण झालेली आहे ते म्हणजे मटेरियल्स. वेगवेगळ्या पद्धतीचे मटेरियल्स जे आहेत हे केमिस्ट्रीच्या स्टडीतून आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पॉलिमर्स आहेत, प्लास्टिक्स आहेत, पेंट आहे, ॲडहेझिव्ह आहे, सुपर कंडक्टर आहे, मायक्रो प्रोसेसर आहे. तर हा जो मायक्रो प्रोसेसर आहे तो कुठं वापरतात बघा, तर कम्प्युटरमध्ये. त्याच्यामध्ये ज्या सिलिकॉन चिप्स असतात त्या चिप्स बनवण्यामध्ये आपल्याला केमिस्ट्रीचा जो आहे तो उपयोग होतो. त्यानंतर आपण पाहूयात की परत एकदा मॅटर म्हणजे काय. तर मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड पॉझेसेस मास. आता हा जो काही मॅटर आहे तो 2 भागामध्ये विभागला जातो. इट कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 क्लासेस, प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा क्लास आहे मिक्सचर. मिक्सचरचे 2 क्लास आहेत, होमोजिनस मिक्सचर अँड heterogeneous mixture. Now we'll see in detail pure substance. Pure substance is again divided into elements and compounds. Element again divided into metal, non-metal and metalloid. तर पाहूया आपण की प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय. तर प्युअर सबस्टन्सेस हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन. दे हॅव द प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. याचं एक्झाम्पल म्हणजे प्युअर मेटल आहे, डिस्टिल वॉटर आहे. तर आपल्याला सांगता येईल की प्युअर सबस्टन्सला एक डेफिनेट कॉम्पोजिशन आहे. म्हणजे आता मगाशी मी म्हटलं की डिस्टिल वॉटर याचं एक कॉम्पोजिशन ठरलेलं आहे, हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1. तर प्युअर वॉटर त्याला आपण डिस्टिल वॉटर म्हणतो, हे याचं उदाहरण सांगता येईल. आणि आपल्याला खाली जी आकृती दिलेली आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्युअर मेटल्स आपण ठेवलेले आहेत ज्यांना स्वतःचं असं केमिकल कंपोजिशन डेफिनेट असतं आणि त्यांच्या ओरिजिन कुठूनही असला तरी त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या एकसारख्या असतात. तर हे झाले प्युअर सबस्टन्सेस. दुसरा जो मॅटरचा प्रकार होता, क्लास होता, तो होता मिक्सचर. मिक्सचरला डेफिनेट कंपोजिशन नसतं आणि त्यांना डेफिनेट प्रॉपर्टीज पण नसतात. Mixture contain 2 or more substance in no fixed proportion
अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. याचं एक्झाम्पल सांगता येईल पेंट, जो की ऑइल, पिगमेंट आणि ॲडिटिव्ज यांच्या मिश्रणातून बनतो. दुसरा उदाहरण आहे कॉन्क्रीट, ज्याच्यामध्ये आपण सिमेंट, सँड, वॉटर यांचं मिक्सिंग करतो. सो मिक्सचरला स्वतःचं डेफिनेट कंपोजिशन नसतं आणि डेफिनेट प्रॉपर्टीज नसतात. उदाहरण दाखल घेऊयात की आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये NaCl घालतो आहे. थोडं घातलं तरी मिक्सचर होतं आहे, जादा घातलं तरी मिक्सचर होतं आहे. म्हणजेच इथं की त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या बदलतात, कंपोजिशन जे आहे हे बदलतं. तुम्ही जितक्या प्रमाणामध्ये NaCl जादा टाकत जाल त्यांचं कंपोजिशन बदलतं, प्रॉपर्टीज बदलतात. सो हिअर हे झालं प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर यांच्याबद्दलची माहिती. आता आपण प्युअर सबस्टन्स म्हणजे 3 प्रकार पडतात त्याच्यावरती डिस्कशन करूयात. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर डिवायडेड इनटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स are the pure substances that cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes are called elements. Pure substances that cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes are called elements. तर element जे आहेत यांचं आपल्याला ब्रोकन डाऊन करता येत नाही त्यांना सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये. ते ॲज इट इज किती तुम्ही मेटल कट करा ते ॲज इट इज आहे तसेच आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज दाखवतं. म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये कोणताही पद्धतीचा बदल जो आहे हा करता येत नाही. सो एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. आता सुरुवातीला आपण बघूयात मेटल म्हणजे काय. मेटलला तुम्हाला सगळ्यांना माहिती की लस्टर एक चकाकी असते. त्यानंतर ते कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर मेलिएबल. मेलिएबल म्हणजे काय, खाली इथं चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा, कॅन बी हॅमर्ड इनटू थिन शीट्स. त्यांचे काय करता येतो, आपल्याला पत्रा तयार करता येतो. चौथा पॉईंट काय आहे, मेटल्स आर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय, कॅन बी ड्रॉन इनटू वायर्स. त्यांच्या वायर तयार करता येऊ शकतात. हेही आपण इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर बघूयात आपण नॉन मेटल्स काय आहेत. नॉन मेटलला स्वतःचा असा लस्टर नसतो. याचं जे एक्सेप्शन आहे, अपवाद जो आहे तो आहे डायमंड आणि आयोडीन, ज्याची चित्र आपण खाली दाखवलेली. पहिला जी आकृती आहे ते डायमंडची आहे, तुम्हाला सगळ्या लक्षात आलं असेल. आणि दुसरी जी आकृती आहे ती आयोडीनची आहे. आता आयोडीन जो आहे तो इथं आपल्याला काळ्या कलरचा दिसतो ॲक्च्युअली, पण जेव्हा तो पाण्यामध्ये आपण डिझॉल्व करतो तेव्हा त्याचा कलर जो आहे तो ब्राऊन होतो. जे तुम्ही आयोडीन बघितलं असेल, जे डॉक्टरांकडे गेल्यानंतर जखमेवरती लावतात तर त्याचा कलर कसला असतो, ब्राऊन असतो. पण जर आयोडीनला आपण जाळलं त्याची जर वाफ बघितली आपण तर ती व्हायलेट कलरची असते. अतिशय सुंदर कलर असतो तो. तर इथं आपल्याला काय म्हणायचं आहे की नॉन मेटलला लस्टर नसतो. याचे 2 अपवाद आपण बघितले. कुठला, डायमंड आणि आयोडीन यांना लस्टर असतो. बाकीचे सगळे नॉन मेटल जे आहेत यांना लस्टर नसतो, चकाकी नसते. त्यानंतर नॉन मेटलचा दुसरी प्रॉपर्टी काय आहे, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते अजिबात हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत किंवा ते पुअर कंडक्टर असतात. याचं एक्सेप्शन आहे ग्रॅफाईट. जे आपण सिस्पेन्सिलमध्ये जे शिसं बघतो ते ग्रॅफाईट जे आहे हे कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो प्रॉपर्टी आहे नॉन मेटलची ती अशी की दे कॅनॉट बी हॅमर्ड इन टू शीट, दे कॅनॉट बी ड्रॉन इन टू वायर. आता ही 2 जी आपण प्रॉपर्टीज बघितल्या, तिसरी आणि चौथी, की हे कशामुळं, तर ते ब्रिटल असतात. जे काही नॉन मेटल्स असतात ते ब्रिटल असतात आणि त्यामुळं जर आपण त्याला पत्र्यामध्ये कन्वर्ट करायला गेलो किंवा वायरमध्ये कन्वर्ट करायला गेलो तर ते होऊ शकत नाही, कारण ते ब्रिटल असल्यामुळं त्याचे तुकडे तुकडे पडतात. ठीक आहे. त्यानंतर जो तिसरा जो एलिमेंट आहे तो आहे मेटलॉइड. सम मेटल, दीज मेटलॉइड्स दे शो सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. सो मिक्सली दे आर कॉल्ड ॲज अन मेटलॉइड. त्याचं एक्झाम्पल इथं आपण आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की आर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे आणि जर्मेनियम आहे. हे काही प्रॉपर्टी मेटलच्या दाखवतात, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या दाखवतात. आणि साधारणतः याच्यामध्ये असं असतं की ज्या वेळेला ह्या मेटलॉइड्सला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करू तर त्या मेटलच्या प्रॉपर्टीज ते दाखवायला सुरू करतात.
आणि नॉर्मल कंडिशनला, नॉर्मल टेम्परेचरला ते नॉन मेटल म्हणून ॲक्ट होत असतात. सो दीज टाईप ऑफ एन कंपाऊंड्स आर कॉल्ड मेटलॉइड्स विच शोज द सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. Then nextly we'll see compounds. The pure substances which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes is called compounds. त्याचे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे कॉपर सल्फेट. त्यानंतर आपण बघूया मिक्सचरचे 2 प्रकार. मिक्सचरचे आपण मागाशीच म्हटल्या पद्धतीनं 2 प्रकार आहेत, होमोजिनस मिक्सचर आणि हेट्रोजिनस मिक्सचर. होमोजिनस मिक्सचर म्हणजे काय? 2 or more components are mixed homogeneously, युनिफॉर्मली. जेव्हा हे मिश्रण तयार होतं 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंटचं, त्यावेळेला त्याला होमोजिनस मिक्सचर असं म्हणतात. याचं एक्झाम्पल बघितलं आपण तर एअरमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, हायड्रोजन असेल, तर हे सगळे गॅसेस हे एकमेकांमध्ये अतिशय युनिफॉर्म पद्धतीनं मिक्स झालेले असतात आणि म्हणून एअर हे एक होमोजिनस मिक्सचर आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे हेट्रोजिनस मिक्सचर. याच्यामध्ये 2 or more component आर नॉट मिक्स्ड होमोजिनसली. याच्यामध्ये मिश्रण होमोजिनस नसतं, युनिफॉर्म नसतं. याचं एक्झाम्पल म्हटलं तर आपण मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये ऑइल जे आहे हे पाण्याच्या वर तरंगताना आपल्याला दिसतं. ते कधीही एकमेकांमध्ये एकजीव मिश्रण तयार करत नाही.